ठरल्याप्रमाणे सगळं चाललंय ना, मग ही अस्वस्थता कशाला? ठरल्याप्रमाणे सगळं घडलं असतं ना तर प्रश्नच नव्हता. नशिबाने भविष्याबरोबर ही अस्वस्थता सुद्धा माझ्या वाटेला दिली आहे. काय झालं आता? मनीषाची आई घरपर्यंत पोहोचणार होती माझ्या. मग मग का काय झालं? किती शांतपणे विचारता ना तुम्ही. काही उरलं नसतं. मी तिच्यापर्यंत पोहोचण्याआधी ती माझ्यापर्यंत पोहोचणार होती. कशाला? सभा होती. सुलेखाच्या आयुष्यात उरलं सुरलेलं टेन्शन, उरली सुरलेली अस्वस्थता कशी आणायची याची. हा, पण तू तिला वेळीच समज देणार होतीस ना? हो ना, हो ना. पण त्या प्रियाने सगळा घोळ घातला. देवाला थोडीशी दया आली माझी, म्हणून कळलं की हे सगळं कारस्थान माझ्याच घरात शिजतंय म्हणून. तुझी आई दुसरं कोण असणार? हल्ल्यामागचं मास्टर माइंडच जर खर्च असेल तर दुसरं कोणाला दोष देणार ना आपण? दोष कोणाचा, कारणीभूत कोण, याच्यापेक्षा पुढे काय हे जास्त महत्वाचं आहे. नाही, दोष कोणाचा, कारणीभूत कोण हेही तितकंच महत्वाचं आहे तनिष्का. आणि या मागे फक्त मम्मा नाही, माझ्या वाटेत सारखी सारखी येणारी ती प्रिया तिचा आधार आहे. असू दे, तो आधार हलवायला जाशील आणि तोपर्यंत मनीषाची आई तिला पाहिजे ते करून मोकळी होईल. प्रियाच्या वाटेला जाणं तुला जेवढं गरजेचं वाटतं तितकंच ते धोक्याचं आणि कठीण आहे. पण हा पणच मध्ये आणू नकोस. आता तू ज्या मार्गाने चाललीस ना तो योग्य मार्ग आहे. फक्त वेग वाढव. कसला विचार करतेस? वेग वाढवणार आहे मी. रादर वाढवावंच लागणार आहे. कारण ही भेट झाली तर पुढे हालणं खूप कठीण होऊन बसणार आहे. मला भीती मम्माची किंवा मनीषाच्या आईची नाही, दीची. माझा एकमेव आधार आहे ती. गमावलेला सगळा विश्वास परत आणण्याचा एकमेव मार्ग. वा, एकंदरीत छानच चाललंय आपल्या घरामध्ये. छान, वा. आता घरातल्या देवदेवतांना सुद्धा हकलवून द्या, त्यांचे फोटो काढून फेकून द्या. छान चाललंय, छान. पटतंय ना तुला मी काय म्हणते ते? तुला पटते हे महत्वाचं आहे. आता कळेल, आता कळेल तिला मी काय म्हणते. प्रिया, हो कुसुमात्या, तू काही बोललीस का? म्हणजे मी इतका वेळ बोलते तुझं लक्षच नाहीये वाटतं. गाणी ऐकत होते हँड्स फ्रीवर. म्हणजे काय? जाऊ दे, तू बोल. काय झालं सकाळी सकाळी तिला आरडाओरडा करायला? चोरून ऐकलंच वाटतं. चोरून कशाला ऐकायला पाहिजे? इथे मोठमोठ्याने बोंबलल्यावरती ऐकू नाही येणार का? आणि चोरून ऐकलं काय आणि कानावर पडलं काय हे महत्वाचं नाहीये. महत्वाचं काय आहे की देवदेवतांचा अपमान. कळलं का? अपमान? कोणी केला अपमान? कोण? शुभ्रा. शुभ्रा? शुभ्राने केला अपमान?
कोणत्या देवाचा? देवाचा नाही, देवीचा. आणि आणि का करणार नाही, का करणार नाही? घाबरते ती. कसला अपमान? कोणती देवी आणि कोण घाबरते? ते ते तुझ्या समोर चित्र फाडून टाकायला सांगितलं. फाडून टाकायला सांगितलं की नाही तिनं? सांग मला, तू खरं सांग आता. वाटत असेल भीती. तेच तेच तर म्हणत होते ना मी. मनात पाप, वागण्यात पाप, मग माणसाला अशी भीती वाटणारच देवांची. कुसुमात्या, शुभ्राने कुठलंही पाप केलेलं नाहीये आणि ती कुठल्याही देवाला किंवा देवीला घाबरत नाही. कळलं तुला? मग तिनं ते देवीचं चित्र का फाडून टाकायला सांगितलं? सांग ना, दे उत्तर. आहे का उत्तर तुझ्याकडे? दे उत्तर. ते काय देवीचं चित्र आहे? नाहीतर काय. अगं साधी सुधी देवी नाही, अशी दुर्मिळ अशी देवी आहे ती. हो हो. तुला कसं का माहित? मी पाहिलंय ना माझ्या डोळ्यांनी. हो हो. हे सूप हा पाहिलंय मी, मला माहितीये. सांग ना मग. सांगितलं ना तुला, पण मला आठवत नाही. आणि आणि कुठे पाहिलंय, काय पाहिलंय, कशासाठी पाहिलंय, ह्याच्याशी तुला काय करायचंय? मी सांगू कुठे पाहिलेस ते? सुलेखाकडे ना? सुलेखाकडे पाहिलीस ना? मग आता हे सुद्धा सांग, सुलेखा त्या मूर्तीचं काय करत होती? आता काय करणार? देवीची पूजा करते, भक्ती करते. हो. आणि मग नवस मागणी असलं काहीतरी करतही असेल, नवस करतही असेल. नवस म्हणजे काय सार्वजनिक गोष्ट आहे का सगळ्यांना सांगायला? कुसुमात्या, मला तुझ्याशी वाद घालायचा नाहीये. मलाही वाद घालायचा नाहीये, पण मला एवढंच सांगायचंय की त्या देवीचा फोटो फाडून टाकणं म्हणजे चुकीचं आहे. मग माझं सुद्धा एक म्हणणं आहे, काली कर्मावालीच्या मूर्तीला जर देवी समजून कोणी तिची पूजा करत असेल, नवस बोलत असेल ना, तर ते नॉर्मल नाहीये. आणि त्या मूर्तीला देवी समजून शुभ्राला जर कोणी काही बोलत असेल ना, तर ते मी सहन करणार नाही. कळलं तुला? काय नाव काय म्हणालीस? काली कलकत्तेवाली. सुलेखा कलकत्त्याला कधी गेली? मला सांगितलं नाही तिनं. विचारायला हवं. शुभ्रा. आजोबा, अजून जागेच आहात तुम्ही? तू सुद्धा जागी आहेस? आदिनाथ आला नाही का अजून? त्यांचीच वाट पाहते. उशीर होण्याबद्दल काही कळवलं होतं का त्यांनी? हो, फोन आला होता त्यांचा, उशीर होईल म्हणून. आजोबा, बरं झालं तुम्ही आलात. मला जरा आदिनाथांविषयी बोलायचं होतं तुमच्याशी. तुझा चेहराच सांगतोय शुभ्रा की तू आदिनाथ येण्याचा कमी आणि तो आल्यावर त्याच्याशी काय बोलायचं याचा जास्त विचार करते आहेस. आजोबा, माईकडे जायचं ठरतंय खरं, पण तोपर्यंत काय? आदिनाथांना गतजन्मातलं काहीच आठवत नाहीये आणि त्यासाठी मी काय करू हे मला कळत नाहीये. शुभ्रा, मी तुला पूर्वीही सांगितलं होतं, हे एक वर्तुळ आहे आणि त्या वर्तुळातल्या सगळ्यांना जोपर्यंत आपल्या गतजन्माची ओळख होत नाही तोपर्यंत हे चक्र पूर्ण होणार नाही. काळाने सुद्धा काय व्यवस्था करून ठेवली आहे बघ. फक्त आदिनाथाला गतजन्म आठवत नाही, बाकी सगळ्यांना आठवतो आहे. असं का होत असेल? काय हेतू असेल त्यात? असेल, पण आजोबा, मला असं वाटतं की या बाबतीत काळाने मला झुकतं माप दिलंय. मला गतजन्म आठवताना प्रथमेशी चित्र माझ्या सोबत होती, पण आदिनाथ
प्रथमेशची चित्र पाहून सुद्धा त्यांना काहीच आठवत नाही. काल आदिनाथ प्रथमेशशी बोलायचा प्रयत्न करत होते. त्यांनी मला प्रश्न विचारला की आजपर्यंत प्रथमेशने त्यांचं चित्र का नाही काढलं. महादेव आजोबांबरोबर त्यांचा असलेला संबंध हा खोटा आहे की काय असं त्यांना वाटायला लागलंय आता. खूप मोठ्या गैरसमजुतीत वावरतो आहे. मनात चुकीचे प्रश्न घेतले आहेत त्याने. मला कुठे माझा गतजन्म आठवतो आहे आणि तो आठवणं शक्य नाही. शुभ्रा, तुला तुझा गतजन्म आठवला कारण प्रथमेशचं पहिलं चित्र पाहून तुझ्या मनात प्रश्न निर्माण झाले. डॉक्टर विराज सामंत, डॉक्टर जोशी यांची मदत तुला मिळाली. पण तरीही तुझा गतजन्म तुलाच आठवावा लागला आणि तू पार्वती वहिनीचा पुनर्जन्म आहेस हे कळणं ही देखील काळाची गरज असेल, नाही का? मग आता काळाची काय गरज आहे आजोबा? आदिनाथ हा जर खरोखरच महादेव दादाचा पुनर्जन्म असेल तर आदिनाथाच्या आयुष्यात अशी एखादी घटना नक्की घडेल जी महादेव दादाच्या आयुष्यात घडून गेलेली आहे. मी आधीच सांगितलंय, हा खेळ व्यक्तिरेखांचा आणि घटनांच्या पुनरावृत्तीचा आहे. अर्थात आपला गतजन्म ओळखणं ही आदिनाथाचीच जबाबदारी आहे. त्यासाठी कुठलीही घाई करून चालणार नाही. उतावीळपणे कुठल्याही घटना मुद्दामून घडवून चालणार नाहीत. आपण कुणीही त्याला त्याचा गतजन्म आठवून देऊ शकत नाही. मला असं वाटतंय आता तू काहीही आदिनाथाशी या विषयावर बोलू नकोस. त्याला कितीही उशीर झाला तरी चालेल, मी बोलेन त्याच्याशी. मनात असंख्य प्रश्न घेऊन वावरताना त्याला मी नाही पाहू शकत. सगळं ठीक होईल, काळजी करू नकोस. तू शांतपणे झोप. श्रीराम श्रीराम. मी तुझा फोन बराच वेळ ट्राय करत होतो प्रिया. 4-5 वेळा तर तू उचललाच नाहीस आणि नंतर मग स्विच ऑफ होता. मी घेणारच नाहीये तुमचे फोन आता. असं करणार आहेस तू? हो. म्हणजे तू मला फोन करणारही नशील. मग आपण दोघांनी एकमेकांशी बोलायचं कसं? फोनवर बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष भेटून बोलायला मला जास्त आवडतं, कळलं? ॲक्च्युली मी तुला आज भेटायला बोलवणारच होतो. म्हणजे कसं आहे, फोनवर आभार मानण्यापेक्षा प्रत्यक्ष भेटून आभार मानलेले कधीही चांगले असतात, नाही का?
मनीषाच्या आईच्या बाबतीत तू मला जी काही माहिती दिलीस त्यामुळेच सुलेखाची आणि मनीषाच्या आईची भेट टळली नाही का? मला असं वाटतं आपण रोज भेटायला हवं नाही का? या केसच्या संदर्भात घडणाऱ्या घटना तरी एकमेकांना निदान फोनवर रोज सांगायला हवे. केस, घटना, चौकशी या व्यतिरिक्त आपण काही बोलू शकत नाही का दुसरं? आपण हो, आपण. अच्छा, म्हणजे मला इथे बोलवून घेण्याचं कारण काढावं लागलं. आजोबा तुम्हाला कार्यतत्पर म्हणतात ना? हो. पोलीस इन्स्पेक्टर आहात म्हणजे काही गोष्टींचे अंदाज तुम्ही अगदी अचूक बांधता नाही का? काही नाही, बऱ्याच. पण तसं नाहीये. इन्स्पेक्टर होण्यापेक्षा तुम्ही लेखक का नाही झालात? खूप मोठे लेखक व्हाल तुम्ही. तुला खरंच असं वाटतं? म्हणजे समोरच्याला शब्दात पकडणं, शब्दांचे खेळ करणं तुम्हाला खूप छान जमतं. आणि तेवढंच जमतं. केस, गुन्हे, चौकशी या सगळ्या गोष्टी आयुष्य असतील इन्स्पेक्टर विक्रांत भोसलेंसाठी. पण कधीतरी फक्त विक्रांत म्हणून चौकशी केली, जरा बोललात तर तो गुन्हा नाहीये आणि ती केस सुद्धा होऊ शकत नाही. बरोबर ना? दीला संशय आला. कसला? माहित नाही, पण नेहमीसारखी वागली नाही ती माझ्याशी. नेहमीसारखं म्हणजे? केअरिंग, मला समजून घेणारी. काय कारण असेल? माझ्या विरुद्ध कोणीतरी रान माजवतंय. चूक. विश्वास तू गमावलायस. मी? हो, तूच. मी तुला ह्या आधी बजावलं होतं की स्वतःवरचा विश्वास गमावू नकोस. विश्वास हे खूप मोठं पाठबळ असतं सुलेखा. पण मी कुठल्याही बाबतीत चूक केली नाहीयेस असं म्हणूच नकोस. मी तुला सांगितलं होतं सगळ्या गोष्टी तिला सांगायला, त्या सांगितल्यास? दीला मी सगळं सांगून टाकायला हवं होतं का? कुठच्या गोष्टी सांगायच्या आणि कुठच्या नाही सांगायच्या हे मी तुला सांगायला हवं का? काय प्रश्न काय होते तिचे? सारखी सारखी पोलीस स्टेशनमध्ये का जातेस असं विचारत होती. याचाच अर्थ अंधारात दगड मारतीये ती. संशय जेव्हा पहिल्या टप्प्यात असतो ना तेव्हाच तो संपवलेला बरा असतो. तो कॅन्सर सारखा कधी पसरतो कळतही नाही. काय उत्तर दिलीस? काहीतरी उत्तर भिरकावून लावली मी. फुटकळ उत्तर देऊ नकोस, त्याचा काहीही उपयोग नसतो सुलेखा. प्रश्न विचारलाय तर त्याचा उपयोग करून घे. आणि आता एका दगडात 2 पक्षी मारण्याच्या ऐवजी 3 पक्षी कसे मारता येतील याचा विचार कर. म्हणजे काय करू? रस्त्यातला काटा तर दूर करायचाच, पण संशयाची सुई दुसऱ्याकडे गेली पाहिजे आणि स्वतःवरचा विश्वास मात्र अबाधित राहिला पाहिजे.